देशात सन्मानाने मृत्यू मिळण्याच्या अधिकाराबाबत एक ऐतिहासिक निर्णय देत सुप्रीम कोर्टाने 31 वर्षीय हरीश राणा यांना पॅसिव्ह इच्छा मृत्यूची परवानगी दिली आहे। 13 वर्षांपासून कायमस्वरूपी वनस्पतिक अवस्थेत असलेल्या हरीश यांच्या कुटुंबाला या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे। 2013 साली चंदीगड येथील हॉस्टेलच्या 4थ्या मजल्यावरून पडल्याने हरीश राणा तेव्हा 19 वर्षाचे असताना त्यांचा मेंदू गंभीर जखमी झाला होता। या अपघातानंतर ते कायमस्वरूपी वनस्पतिक अवस्थेत गेले। डॉक्टरांच्या मते त्यांच्या मेंदूच्या नसांमध्ये गंभीर नुकसान झाले असून ते बरे होण्याची शक्यता जवळपास 0 आहे। गेल्या 13 वर्षांपासून ते श्वासोच्छवासासाठी वैद्यकीय सहाय्यावर आहेत आणि PEG ट्यूबद्वारे अन्न दिले जात आहे। त्यांची पूर्ण काळजी कुटुंब आणि डॉक्टर घेत होते। हरीश यांच्या आई-वडिलांनी अनेक रुग्णालयात उपचार सुरू केले होते, परंतु सर्व डॉक्टरांनी सुधारण्याची शक्यता नाकारली। हरीश यांचे वडील अशोक राणा म्हणाले, मुलाची अवस्था पाहून आम्ही आतून संपलो आहोत। आम्हाला त्याला जिवंत लाश म्हणून ठेवायचे नाही। त्यांची आई भाऊक होत म्हणाली, काळजावर दगड ठेवून आम्ही मुलासाठी मृत्यू मागितला। सुरुवातीला दिल्ली हायकोर्टाने ही मागणी नाकारली होती। त्यानंतर कुटुंबाने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली। ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सायन्सच्या मेडिकल बोर्डाने तपासणी करून हरीश यांच्या बरे होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट केले। 10 मार्च 2026 रोजी सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती JB पारदीवाला भाऊक होत म्हणाले, आम्ही त्याला आणखी यातना देऊ शकत नाही। यानंतर खंडपीठाने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सला हरीश राणा यांचा लाईफ सपोर्ट हटवण्याचे निर्देश दिले। हा भारतातील पहिला प्रत्यक्ष पॅसिव्ह इच्छा मृत्यूचा निर्णय मानला जात आहे। या निकालामुळे सन्मानाने मृत्यू मिळण्याच्या अधिकाराला मोठे बळ मिळाले आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।